जपानमधील एका गावात राहणाऱ्या फांग फू नावाच्या शेतकऱ्याला 2 मुलगे होते. त्याने दोन्ही मुलांची लग्न करून दिली. त्याच्या दोन्ही सुनांना घराची जबाबदारी देण्याच्या अगोदर त्या दोघींची परीक्षा घ्यायची असं त्यानं ठरवलं. एके दिवशी त्याच्या दोन्ही सुना माहेरी जायला निघाल्या असता त्यांनी शेतकऱ्याला विचारलं, मामांजी, आम्ही तुमच्यासाठी काय आणू? त्यावर तो शेतकरी मोठ्या सुनेला म्हणाला, तू कागदातून अग्नी आण. 3 होकार देताच तो धाकट्या सुनेकडे वळून म्हणाला, तू कागदातून वारा आण. धाकट्या सुनेनंही त्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले. त्या दोन्ही सुना माहेरी गेल्या. 15 दिवस माहेरी राहून त्या घरी आल्यावर शेतकऱ्याने मोठ्या सुनेला विचारलं, चिंची, आणलास का तू कागदातून अग्नी? यावर ती सून आतल्या खोलीत गेली आणि थोड्याच वेळात आतून पणती लावलेला कागदाचा कंदील घेऊन बाहेर आली. मोठ्या सुनेनं मोठ्या युक्तीनं आश्वासन पूर्ण केल्याचा त्याला आनंद झाला. त्यानंतर त्या शेतकऱ्याने धाकट्या सुनेला विचारलं, मिंगजी, कागदातून वारा आणलास का? कोनाडयात ठेवलेला कागदाचा पंखा बाहेर काढून व तो सासऱ्यांच्या हाती देऊन ती त्याला म्हणाली, मामांजी, हा पंखा हाती घेऊन हलवीत राहा. मी त्याच्याबरोबर वाराही आणला आहे. या गोष्टीची तुम्हाला प्रचिती येईल. दिलेल्या आश्वासन धाकट्या सुनेनंही अशा तऱ्हेनं पूर्ण केल्याचे पाहून तो शेतकरी मनातून संतुष्ट झाला आणि आपल्या दोन्ही सुना चतुर असल्याचा त्याला अभिमान वाटला आणि अशा तऱ्हेने त्याने त्या दोघींवर संपूर्ण घराची जबाबदारी सोपवली.